शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी आपला शुभचिंतक गोपाल उगले। शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे जर टोळ कांदा पिकाची लागवड आपण केली असेल तर 10 ते 15 दिवसांनी आपल्याला त्यामध्ये एक ड्रेंचिंग घ्यायची आहे। ती ड्रेंचिंग कशासाठी? तर फुटव्यांची जबरदस्त वाढ होण्यासाठी, ओव्हरऑल डेव्हलपमेंट आपल्या कांदा पिकाची होण्यासाठी आणि जमिनीत कांदा चांगला रुजू होण्यासाठी, त्याचबरोबर जमिनीतून येणाऱ्या हानिकारक बुरशांचा रोग टाळण्यासाठी। त्यामध्ये शेतकरी मित्रांनो काय घ्यायचं तर बीओसी आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे, बायोफॅक्टर कंपनीचं बीओसी। आता हे बीओसी काय करणार तर जमीन भुसभुशीत ठेवणार आणि आपल्या कांदा पिकाच्या मुळ्यांची वाढ ही चांगल्या पद्धतीने करणार, त्यामुळे जमीन कांदा चांगल्या पद्धतीने रुजू होईल। त्याचबरोबर तिच्या सोबत आपल्याला घ्यायचंय बेलम। त्यामध्ये बेलम काय करेल तर बेलम हे कांदा पिकाची ओव्हरऑल डेव्हलपमेंट करेल। त्याचबरोबर त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचं इन्व्हिक्टस। इन्व्हिक्टस कशासाठी शेतकरी मित्रांनो तर त्यामध्ये आहे उच्च दर्जाचा ट्रायकोडर्मा। ट्रायकोडर्मा काय करणार तर बुरशीजन्य आजार टाळण्यासाठी महत्वाची भूमिका बजावेल, त्यामुळे आपला कांदा हा बुरशीजन्य आजारांपासून सुरक्षित राहील।